नमस्कार, मी भारत जीवन चारुदत्त प्रभू खोत. आज तुमच्यासमोर एक गोष्ट सादर करतो. ही गोष्ट आहे सईची आणि ती लिहिली आहे माझ्या सौरभ राघवेंद्र या लेखक मित्रानं. सईच्या आणि माझ्या आठवणी तशा फार नाही आहेत. ज्या आहेत त्याही धुसरच आहेत. पण आज 2-2.5 वर्षानंतरही तिची आठवण येते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि डोळ्यांसमोर एक चित्र हमखास उभं राहतं. त्या चित्रात संध्याकाळ झालेली असते. 7:30 किंवा फार तर 8 वाजलेले असतात. हे चित्र मुंबईच्या पटलावरचं, त्यामुळे हवेत थोडासा दमटपणा. रोज बाहेरचं खाणं नको म्हणून स्वयंपाकाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावं असा निर्णय मी नुकताच घेतलेला. त्या अनुषंगानं ऑफिस सुटल्यावर घरी जाताना दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी म्हणून दूध, ब्रेड आणि अंडी घ्यावी आणि रात्रीसाठी एखादी भाजी घ्यावी या विचारात मी अभ्युदय बँकेच्या चौकात रिक्षा सोडून वाशीच्या सेक्टर 6कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलोय आणि नेहमीच्या वाटेने चालत निघालोय. नेहमीच्या वळणावर रस्त्याशी काटकोन करून स्ट्रीट लॅम्प्सच्या पिवळसर प्रकाशात एक छोटंसं दुकान दिमाखात उभं आहे. ते दुकान चालवणाऱ्या काकू येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांशी बोलत आहेत, व्यवहार करत आहेत. मी दुकानासमोर जाऊन उभा राहिलो आहे. दूध आणि ब्राऊन ब्रेड. मला काय हवं हे काकूंना माहिती असतं. छोटासा फ्रीज उघडून काकू दूध आणि वरच ठेवलेलं ब्रेडचं पॅकेट असे दोन्ही जिन्नस माझ्यासमोर मी मागायच्या आधीच ठेवतात. आज उशीर झाला रे तुला. काकूंच्या चौकशीतल्या अगत्याचं मला मनापासून कौतुक. त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यावरून त्यांचं माहेर कोकणातलं असावं असं वाटतं. मी म्हणतो, हो, आज मीटिंग जरा जास्त वेळ चालली. बोलता बोलता दुधाची पिशवी आणि ब्रेडचं पाकिट मी माझ्या बॅगमध्ये ठेवतो आणि व्यवहार पूर्ण करायचा म्हणून पाकिट हातात घेतो. पाकिटात फक्त 500च्या नोटा. काकू म्हणतात, सुट्ट्या नाही आहेत रे 500चे, राहू देत आज, उद्याच दे. सस्मित मी म्हणतो, चालेल, उद्या ऑफिसला जाताना देऊन जाईन सकाळीच. संध्याकाळी घरी जातोय पुण्याला. ऑफिसमधूनच थेट जाईन. सोमवारी येईन परत. काकूंची अर्थात काहीच हरकत नसते. मी जायला निघतो तेवढ्यात पाठीमागून एक आवाज येतो, ओय, काय काय घेतलंस तू? मी मागं वळून उत्तर देणार तेवढ्यात, सई किती वेळा सांगितलंय तुला असं विचारायचं नसतं म्हणून. काकू सईला काहीशा लाडानंच दरडावतात. नुकत्याच पडलेल्या दातामुळं तयार झालेली फट दाखवत सई तिची बॅलन्सिंगसाठीची चाकं लावलेली सायकल घेऊन उभी असते. तिला पाहून मी विचारतो, तुला का सांगू मी काय काय घेतलं ते? सईला हे उत्तर अनपेक्षित असतं. काकूंकडे तिच्या आईकडे बघून ती म्हणते, आई बघ ना तो दादा कसं करतोय, सांगत नाही आहे मला. काकू तिला, गप बेस ग तू असं म्हणून माझ्याकडे वळून, अरे काही नाही, असाच दंगा करते ती असं थोडंसं उशाळून सांगतात. मी हसतो आणि म्हणतो, हो काहीच हरकत नाही. कितवीत आहे सई? 1लीत. मी तिच्याकडे पाहतो. टप्पोरे बोलके डोळे, 2 शेंड्या, पडलेला एक दात दाखवणारं आकर्षक हसू, फ्रॉक्स आणि सँडल्स. अशा अवतारातली सई एका हातात तिचं छोटंसं दप्तर घेऊन दुसऱ्या हाताने तिची छोटी सायकल धरून उभी असते. मी म्हणतो, मी ना दूध घेतलं आणि ब्रेड्स घेतले. त्यावर तिचा पुढचा प्रश्न तयारच असतो, फक्त ब्रेड्स? बिस्किटं पण घ्यायची असतात, माहीत नाही का तुला? मला हसू येतं. एव्हाना रात्रीचे 8:30 होत आलेले, त्यामुळे काकू आता त्यांचं दुकान बंद करण्याच्या घाईत असतात. त्यांचा हिशोब चालू असतो. परिणामी सईच्या माहीत नाही का तुला या प्रश्नाकडे त्यांना दुर्लक्ष करावं लागतं. मी सईला विचारतो, मला नाही ग माहीत, तुला कसं काय माहिती? त्यावर सहज उत्तर देते ती, आमच्याकडे येणारे सगळेच घेतात. असं होय, मी म्हणतो, पुढच्या वेळी घेईन बरं. सई हसते. मीही मार्गस्थ होतो. काकू, सई आणि तिची सायकलही मार्गस्थ होतात. जाता जाता काकू सईला मोठ्या माणसांशी कसं वागावं याविषयी 2 गोष्टी ऐकवतात. पण
त्यातही तिच्या चुणचुणीतपणाचं कौतुक असतंच कुठेस. अशाच एका आणखी संध्याकाळी मी त्यांच्या दुकानात गेलो होतो. सई काहीतरी पुटपुटत बसली होती. मी विचारलं, काय ग, काय चाललंय? तिनं खुणेनंच मला शांत बस असं सांगितलं. मी म्हणते ना, मग थांब जरा असं सांगायचं असावं कदाचित तिला. मी हसलो. अशीच आहे रे, काकू हसत हसत म्हणाल्या. मनाचे श्लोक पाठ करून घेते तिच्याकडून. या वयात पाठ होतात ना पटकन, उच्चारही शुद्ध होतील त्या निमित्ताने. मग मी 2 मिनटं तिचे श्लोक ऐकत उभा राहिलो. ते म्हणून झाल्यावर माझ्याकडे बघत पडलेला दात दाखवत मॅडम म्हणाल्या, तुला येतात का मनाचे श्लोक? तुझ्या एवढा असताना यायचे मला, माझं उत्तर. त्यावर तिचे पुढचे प्रश्न तयारच. मग आता आता नाही येत? आता मोठा आहेस का तू? केवढा आहेस तू? माझं उत्तर मिळायच्या आधी काकूंकडून एक धपाटा मिळतो तिला. अशी चौकशी करायची नाही असं सांगितले की नाही मी तुला? येते काकू. असू द्या हो, मी असून म्हटलं. आणि बरं का सई, मी तुझ्या एवढाच आहे. हां, फक्त उंची जरा जास्त आहे माझी. सईला आवडतं ते उत्तर. पण मग त्यावरती लगेच म्हणते, काही पण माझ्या एवढं असशील तर मग तुला दाढी कशी काय? गंमत नको करू तू माझी. तिच्या लटक्या रागावर हसण्यापलीकडे काहीच नसतं माझ्याकडे. पुढं काही दिवसांनी मी दाढी काढलेली असताना दुकानात गेलो होतो. तेव्हा मला पाहून सई म्हणाली होती, ए, दाढी कुठे आहे तुझी? दाढीच चांगली दिसते तुला. असलं नको करत जाऊ काहीतरी. पुन्हा एक धपाटा, पण तो नावालाच. माझ्यासोबत काकूही हसत होत्या यावेळी. आमची शेवटची भेट झाली ती 3 वर्षांपूर्वी, म्हणजे 17 सालच्या दिवाळीच्या अलीकडच्या आठवड्यात. दिवाळीनंतर माझा आपण आता पुण्यातच राहायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असा निर्णय घेऊन झालेला होता. जायच्या आधी एकदा काकूंना आणि सईला भेटावं म्हणून मी त्यांच्या दुकानात गेलो. पण सई तिथं नव्हती. मी काकूंचा निरोप घेतला, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघालो. तेवढ्यात सई पाठीमागून सायकलवरून आलीच, माझ्या पुढ्यात थांबली आणि माझ्याकडे पाहून कपाळावर आठ्या चढून मला म्हणाली, कुठे निघालास? तुला का सांगू? असं उत्तर द्यायची माझी इच्छा झाली नाही. मी म्हटलं, माझ्या घरी, पुण्याला. त्यावर तिने विचारलं, परत कधी येणार? क्षणभर वाटलं तिला नको सांगायला, पण मग सांगितलंच. आता पुण्यातच राहणार आहे मी. ती क्षणभर शांत झाली. इकडे येणारच नाहीस मग परत कधी? तिनं विचारलं. तिला नाही म्हणणं जीवावर आलं होतं. मी म्हटलं, बघू येईन की. त्यावरती बरं असं म्हणून गालातल्या गालात हसली. आज काय घेतलंस? माझ्या हातात बॅग नव्हती हे लक्षात आल्यावर तिनं मला विचारलं. काहीच नाही, मी बसमधून जाणार आहे ना, म्हणून नाही घेतलं काही. मी समजावलं. केवळ निरोपच घ्यायचा बेताना आलो होतो मी. बिस्किटं घेऊन जा की, भूक लागेल बसमध्ये, असं म्हणून तिनं एका हातात माझा हात आणि दुसऱ्या हातात सायकल घेऊन मला दुकानापर्यंत चालवत नेलं आणि आई, दादाला बिस्किट दे, माझं आवडतं, असं फरमान सोडलं. काकू क्षणभर गडबडल्या. क्रीमच्या बिस्किटांचा एक पुडा सईनं माझ्या हातात दिला आणि माझ्याकडे पाहून सई म्हणाली, संपव काय तो, आणि तू एकटाच खा. तिलाही पुण्याला घेऊन जावं आपल्याबरोबर असं वाटून गेलं मला क्षणभर. पुन्हा एकदा दोघींना बाय करून मी निघालो. तेवढ्यात सई आणि तिची सायकल पुन्हा माझ्यासमोर उभी टाकली. कपाळावर पुन्हा आठ्या. आणि अजून एक प्रश्न आला, मला हॅप्पी दिवाळी का नाही केलंस तू? त्या प्रसंगानंतर जेव्हा जेव्हा माझं मुंबईला किंवा वाशीला जाणं झालं तेव्हा ठरवूनही वेळेअभावी सई किंवा काकूंची आणि माझी भेट होऊ शकली नाही. 2.5-3 वर्षांचा काळ तसा मोठा नक्कीच नाही, पण सईच्या वयाची मुलं एवढ्याशा काळातही पुष्कळ मोठी होतात. त्यामुळं मी त्यांना पुन्हा भेटे तेव्हा काकू कदाचित तशात असतील, पण सई मात्र तशीच नसेल.
ती मोठी झालेली असेल याची खात्री आहे मला. तिची सायकल आताही ती तशीच सुसट हाणत असणार, पण ती बॅलन्स करायला मात्र जास्तीच्या 2 चाकांची गरज उरलेली नसेल तिला. तिच्या ताईसारखी ती शांत झालेली असेल किंवा नसेलही कदाचित. शिवाय मी तिला पुन्हा भेटेन तेव्हा ती मला ओळखेलच याचीही शाश्वती नाही मला. पण तरीही भेटायचं तर आहेच तिला, एवढं मात्र मी माझ्या मनाशी पक्क करून ठेवलंय. तसं पाहिलं तर हे सगळे प्रसंग, या सगळ्या गडद पुसत आठवणी मागं वळून वगैरे पाहाव्या एवढ्या जुन्या नक्कीच नाही आहेत. पण तरीही केवळ सहज साध्या आणि गोड स्वभावापायी लोभ जडलेल्या आपल्या माणसांची प्रतिबिंब आठवणींच्या पडद्यावर अशी उमटतात तेव्हा नाही म्हटलं तरी मन हळवं होऊन जातंच आपलं. सईला मोठं होताना पाहणं मला शक्य नाही हे ठाऊक असूनही ते पाहता यायला हवं होतं अशी भाबडी इच्छा माझ्या मनात तरळून जाते. किंवा मग काकूंच्या खाजगी आयुष्याशी माझा संबंध असायचं कारण नसूनही त्यांच्या घरी खरंच काही अडचण असेल का? कोरोनाच्या सध्याच्या सावटात त्यांचं घर नीट चालू असेल ना? त्यांच्या सगळ्यांच्या तब्येती ठीक असतील ना? असे प्रश्न पडतात मला. मुंबईला जाऊन त्यांना न भेटताच परत येताना प्रत्येक वेळी चुकल्यासारखं वाटतं. मला आठवतंय, पावसाचे दिवस होते तेव्हा मी काकूंच्या दुकानात गेलो होतो एकदा. पाऊस मुसळधार होता त्यामुळे मी बाहेर आडोशाला उभा होतो. अचानक एक मोठी वीज कडाडली. ते विजेसरशी सई घाबरली आणि भीती वाटते असं म्हणून येऊन बिलगली मला. मी तिला कडेवर उचलून घेतलं तसं तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तेव्हा क्षणभरासाठी माझ्या सहवासात तिला भीती वाटणार नाही असा निर्धोक विश्वास संपादन करण्याएवढं मी काय केलं होतं तिच्यासाठी असं वाटून गेलं होतं मला. पण त्या वीणेच्या स्पर्शातील ऊब अगदीच अनोळखी नव्हती आमच्यासाठी. मग हे सगळं येतो कुठून असा प्रश्न मला पडतो तेव्हा गतजन्मावरील विश्वास नसूनही कुठल्याच सायासाशिवाय जुळलेल्या अशा अनुबंधाच्या तळाची गतजन्मींचं ऋण असतं असं माझी आई म्हणते तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवावासाच वाटतो. सईच्या निर्भेळ आणि नितळ मनात मात्र तो विश्वास उपजतच असावा कदाचित. माझ्या उण्यापुऱ्या 26 वर्ष आणि काही महिन्यांच्या आयुष्यात अशा ऋणानुबंधांची वर्गवारी नात्यांच्या रूढ व्याख्यांमध्ये करायची नसते, किंबहुना ती तशी होतेही नाही हे मी शिकलोय. आमच्या सहवासाच्या 6-7 महिन्यांचा हिशोब आम्ही कोणीच आपापल्या जमेस धरला काय किंवा नाही काय, आमच्या कोणाच्याच आयुष्यात त्यामुळे फार मोठा फरक पडणार नाही. मला हे तत्वता मान्य असूनही तो फरक पडतोच असे जेव्हा जाणवतं तेव्हा संततधार द्वैताच्या गोंधळात अजून एका द्वैत गडगडून जातं. मग खांद्यावर डोकं ठेवून निश्चिंत झालेली सई आठवते. ही सगळी चित्र डोळ्यांसमोरून एका क्षणात तरळून जातात. मी आत डोकावतो आणि मग हर तऱ्हेचे विचार, अंतस्थ संघर्ष, आशा निराशेची अव्याहत चक्र, वासना विरक्तीची अगणित आवर्तनं, स्वार्थ परमार्थाची द्वंद्व आणि अशा अनेक परस्पराविरोधी प्रभावांच्या मंथनात मूड झालेलं माझं केविलवालं मन मला दिसू लागतं. या अखंड मंथनातून एखादी निष्पत्ती होतच नाही असं नाही, ती होते. पण ती होवो अथवा न होवो या मंथनामुळं माझ्या मनाचं नितळ आणि निर्मळ असणं मी केव्हाच हरवून बसलोय याची लख्ख जाणीव मला होते. आणि खांद्यावर डोकं ठेवणाऱ्या सईचा सहजभाव आपल्या ठाई नाही या जाणीवेनं मी काहीसा खिन्न होतो. मनाचा निरभ्र आणि नितळ असणं किती मोलाचं आहे हे सईला तिच्या या वयात नाही कळायचं. शिवाय ती मोठी होत जाईल तसं तिच्या मनात ही मंथनं यथावकाश सुरू होतीलच हेही मला जाणवतं. आणि म्हणूनच माझ्यासारख्या नास्तिकालाही काही क्षणांसाठी आस्तिक व्हावं आणि तिच्या आयुष्यात सई खूप मोठी व्हावं, मात्र तिचं कोवळं मन नेहमी तसंच निरभ्र नितळ राहावं अशी प्रार्थना करावीशी वाटते. मी लहान होतो ना तेव्हा मुलं देवाघरची फुलं हे वाक्य मी बऱ्याचदा ऐकलं होतं. मी ते ऐकायचो तेव्हा मला माझ्या डोक्यावर एखादं सूर्यफूल वगैरे उमलल्यासारखं वाटायचं, वर त्याचं हसूसुद्धा यायचं. पण आता हेच वाक्य घेऊन मी जेव्हा सईकडे पाहतो
तेव्हा मात्र मला या वचनाची सत्यता जाणवून येते. ही फुलं छोटी छोटी आपापली उमलतात, दरवळतात आणि दिवसभर खेळून खिदळून आपापली मिटूनही जातात. पण त्यांचं केवळ असणंच इतकं घनगंभीर असतं की त्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळं काही करायची गरजच उद्भवत नाही. त्यांचं हे असं असणं हेच त्यांचं सौंदर्य असतं. त्यांचं असणं हाच त्यांचा धर्म असतो, तीच त्यांची सुसंगतीही असते. आमची सईसुद्धा अशीच आहे, एखाद्या रानफुलासारखी. आपल्या दातातली फट दाखवत ती मोकळी हसते, खूप सारे आगाऊ प्रश्न विचारते, आईचे धपाटे खाते, तिची सायकल घेऊन माझ्या बाईकशी स्पर्धा करते, मन लावून अभ्यास करते, आवडतं बिस्किट खाते, अर्ध मला देते, मनाचे श्लोक पाठ करते. पण ती जे काही करते ते तिच्या आयुष्याशी जे आणि जेवढं सुसंगत असेल तेवढंच ती करते. आणि हे सगळं करून अखेर ती दमून रात्री झोपी जाते. तेव्हा तिच्या केवळ असण्यानं इतरांच्या आयुष्यात आनंदाची केवढी मोठी दरवळ पसरते याची तिला किंचितही जाणीव नसते. अशीच आहे सई आणि ती तशीच राहो. धन्यवाद. सई, लेखक सौरभ राघवेंद्र. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव अमोल कदम. आज तुमच्यासमोर बालपण या विषयावरची मी कविता सादर करणार आहे. बालपण. काठीला बांधून भाकर आम्ही सोडायचो गुरं. काठीला बांधून भाकर आम्ही सोडायचो गुरं. आणि वाट वेडी वाखडी तरी राखायचो जनावर. तिथं विहिरीत उड्या आणि चिन्नी दांडूचा बी खेळ. तिथं विहिरीत उड्या आणि चिन्नी दांडूचा बी खेळ. काय सांगू र गड्यानं, कसा जायचा तो वेळ. शेंगा सोलानं आणि मक्याची केली लूट. सदरा फाटला बोराटीत तरी हरकून भरली मुठ. उसाचा पाडेला फडशा आणि पिलं दूध सुद्धा चोरून. माळावरच्या मसोबावर ठेवलं या नाव सुद्धा कोरून. पावसा संग नाचलो आणि झेलल्या ओंजळीत गारा. वासरा सारखा जगलो जणू कानात गेला होता वारा. नव्हती फिकीर जरी जीव होता कोवळा. कारण साजरा करीत होतो मी माझ्या बालपणीचा सोहळा. धन्यवाद. आज तुमच्यासमोर गाव ह्या विषयावरची मी कविता सादर करणार आहे. गाव. एक गाव मला हवा, जिथं जाण्यास असावी हिरवी डोंगराची वाट. एक गाव मला हवा, जिथं जाण्यास असावी हिरवी डोंगराची वाट. दिस उजडावा असा जशी सोनं पिवळी पहाट. गोड बोबड्या पोरांची तिथं चोरटी वरात. आणि मुख्य महती थोरांची नांदे प्रत्येक घरात. तुळशीच्या पावित्र्यात तृप्त झालेले अंगण. आणि झिमा फुगडी खेळात खेळती रिंगण. मानसात गा दिसावी लई हळवार नाती. आणि प्रत्येकाची माय हिरव्या पदराची माती. असा गाव द्या शोधूनी जिथं माझं गा सपान. डोळं दिपतील माझं त्याच्या अशा ह्या रूपानं. धन्यवाद. रसिक हो, साहित्य आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मनोरंजन मंडळ इचलकरंजी हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या मंगळवारी एका नवीन कथा आणि कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.